नमस्कार खवे मंडळी, मी ओंकार सावंत स्वागत करतो तुमचं आपल्या हक्काच्या कट्ट्यावर, ज्याचं नाव आहे खवय्ये कट्टा. मंडळी, हा आपला खवय्ये कट्टाचा नवीन सेट आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळी, आज आहे ना खूप खास दिवस आहे, कारण आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे श्रावणातील प्रमुख सण आहे. प्रमुख म्हणजे पहिला. तर मंडळी, आज रक्षाबंधन असल्यामुळे माझी बहीणसुद्धा मला राखी बांधायला आली आहे. तर राखी तर मी बांधणारच आहे, पण तिच्याकडून आहे ना आज रेसिपी बनवून घेऊया. तर मी स्वागत करतो माझ्या बहिणीचं. पण तत्पूर्वी मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ना थोडा उशिरा येऊ शकतो, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि स्वागत करतो माझ्या बहिणीला. हाय हाय गाईज. हाय दादा, कसा आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी पण मजेत. सगळ्यात प्रथम तुझं आपल्या खवय्ये कट्टावर खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या प्रेक्षकांना. माझं नाव वैष्णवी शिंदे आहे. वा. तर तू ॲज अ प्रोफेशन किंवा तुझं शिक्षण काय आहे, किंवा तू आता काय करतेस? मी स्टडीज करते. स्टडीज सोबत मी प्रोफेशनल क्रिकेटर पण आहे. प्रोफेशनल क्रिकेटर. हा. तर तू क्रिकेटमध्ये आतापर्यंत कुठे कुठे म्हणजे खेळायला गेली आहेस? अंडर-19 किंवा अजून काय काय तू स्टेट लेवल वगैरे कुठे कुठे खेळलीस? मी अंडर-16 खेळली, अंडर-19 खेळली आहे, मी डिस्ट्रिक्ट लेवल पण खेळली आहे. अरे वा. म्हणजे तू हे करता करता तुला जेवण बनवायची पण आवड आहे? हा, जेवण बनवायची पण आवड आहे. तर तू आज आपल्या प्रेक्षकांसाठी कोणती अशी रेसिपी बनवतेस? आज मी आपल्या प्रेक्षकांसाठी पावाचा शिरा बनवणार आहे. पावाचा शिरा? हा. मित्रांनो, पावाचा शिरा थोडंसं युनिकच वाटतंय. तर वैष्णवी, आपण गप्पा गोष्टी तर करूयाच, पण तत्पूर्वी तू जी काही रेसिपी बनवतेस पावाचा शिरा, तर त्यासाठी तू काय काय साहित्य घेतलेस ते एकदा आपल्या प्रेक्षकांना सांग. पावच्या जागेवर मी ब्रेड घेतलेला आहे, जिरं आहे, मोहरी आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे, हळद घेतली आहे, मीठ आहे, एक कांदा बारीक चिरलेला आहे आणि तेल. तर मंडळी, साहित्य तर तुम्ही बघितलात. पुढे आपण कृतीकडे वळूया. तर वैष्णवी, आपल्याला आता कृतीसाठी काय करायचं? गॅसवर कढई ठेवलेली आहे. मी आता गॅस ऑन करते. आता सगळ्यात आधी तेल ओतते मी. साधारण किती चमचे तेल ओतलेस तू? 2-3 स्पून. 2 to 3 टेबल. हा. तेल गरम होऊ दे थोडं. हा. तोपर्यंत तुला मी पुढचा प्रश्न विचारतो. तुझा आवडता पदार्थ कोणता? माझा आवडता पदार्थ मोदक, उकडीचे मोदक. उकडीचे मोदक. हा. उकडीचे मोदक हे तुझ्याचे आम्हाला आमच्या प्रेक्षकांना खायला आवडतील किंवा प्रेक्षकांना बघायला आवडतील. तर मी आशा करतो की तू पुढच्या टायमाला उकडीचे मोदक बनवशील. नक्की 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 बनवेन मी. मला असं वाटतं तेल तापलेलं आहे. हा. पुढे काय करायचं आपल्याला? आपण मोहरी टाकून घेऊया. अर्धा चमचा मोहरी टाकूया. त्यानंतर थोडं जिरं टाकूया. जिरा पण मित्रांनो 1/2 टेबलस्पून जिरं टाकलंय. थोडस आपण ना फ्लेम कमी करूया गॅसचा. तेच. ठीक आहे. पुढे काय करायचं? त्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेऊया. त्यासोबत मिरची टाकूया. आणि मिरच्या पण आपण किती 2 मिरच्या घेतल्यात ना? हा, 2 मिरच्या. त्याला आता नीट परतवून घेऊया. तुमच्या हिशोबाने तुम्ही मिरच्या टाकू शकता. तुम्हाला तिखट हवे असेल तर. तुम्हाला तिखट हवंय की कमी तिखट हवंय? आम्ही तर मला वाटतंय जास्त तिखट असणार आहे. हा, म्हणून आम्ही 2च घेतलेत मोजून. वैष्णवी, मला एक सांग, अशी कोणती गोष्ट आहे किंवा अशी कुठली आपली ट्रिप आहे का जी तुला आठवते? आपण खूप मजा मस्ती केली आहे किंवा असा कुठला प्रसंग आठवतो का तुला? हो, आपण असं लहानपणी गावी गेलेलो, तिकडं खूप मजा मस्ती केलेली. दादाचं लग्न होतं. काय मजा मस्ती केलेली एकंदरीत थोडक्यात सांग. अशी मस्ती होती की आम्ही मार खूप खाल्लेला आमच्या मावशीकडनं. खूप मस्ती केलेली आम्ही लोकांनी. इथे तिथे जात होतो, बोललोच नाही आम्ही, सांगूनच गेलो नव्हतं. मग आम्हाला खूप फटके भेटलेले त्या कारणामुळे. थोडा गॅस फास्ट करूया. हे नीट परतून झालेलं आहे. मग आपण कांदा टाकूया जो बारीक चिरलेला होता.
पूर्ण 1 वाटी कांदा आपण टाकलेला आहे. हो हो. आता त्याला नीट परतवून घेऊया. या रेसिपीमध्ये एवढंच जास्त फक्त परतवायचं. हा, कांदा थोडा लवकर शिजण्यासाठी आपण थोडं मीठ टाकूया त्यामध्ये. अर्धा चमचा टाकूया. मस्त. आता त्याला नीट परतून घेऊया. मला वाटतं वैष्णवी आपला कांदा परतलाय. हा हा. पुढे आपल्याला काय करायचं? यामध्ये आपण थोडी चवीनुसार हळद टाकूया. जास्त टाकली तरी चांगली आहे हळद. हो, हळद ही शरीरासाठी खूप चांगली असते. वैष्णवी मला माझ्या दादानेच सांगितलंय. मला एक सांग, तू तुझा फेवरेट फेस्टिवल, तुझा फेवरेट सण कोणता आहे? गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी. हा, मग तो तर सर्वांचाच फेवरेट आहे, अगदी माझा सुद्धा. आता हे आपलं झालेलं आहे. हळद मिक्स झालंय सगळं. आता आपण त्यामध्ये ब्रेड टाकूया. हे साधारण किती ब्रेड घेतले होते आपण? 3-4 ब्रेड. माणसाप्रमाणे, माणसं जास्त आहे तुम्ही जास्त ब्रेड घेऊ शकता. आणि आता याला नीट परतवून घेऊया. यामध्ये परतवायला मित्रांनो खूप लागणार आहे तुम्हाला. ब्रेड क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. हे नीट एकदम चांगलं परतवून घ्यायचंय. वैष्णवी, तुला शेवटचा प्रश्न विचारतो. जर तुला माझा मोबाईल मिळाला तर तू सर्वात आधी काय करशील? सर्वात आधी मी ह्याचा बँक अकाउंट ओपन करेन आणि त्याचे जेवढे सगळे पैसे असेल ते सगळे माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून घेईल. अरे वा, पाहिजे तुला फोन देऊ? हा हा, नक्की नंतर घेईन मी. तर हे आपलं रेडी आहे? हा हा, रेडी झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पावाचा शिरा ही रेसिपी आपली बनवून रेडी आहे. आता आपण ह्याची प्लेटिंग करूया. तर मित्रांनो, आम्ही प्लेटिंग करतो लगेच. तर मंडळी, अशा प्रकारे आपली आजची ही रेसिपी बनवून रेडी आहे. वैष्णवी, तुला कसं वाटलं आपल्या या खवय्ये कट्टाच्या सेटवर येऊन? बरं वाटलं, खूप चांगलं वाटलं तुझ्यासोबत येऊन. मला हा चान्स भेटला तुझ्यासोबत जेवण बनवण्याचा. खूप बरं वाटलं मला. तर तुला एक सांगू इच्छितो की हा जो आपण सेट रिनोव्हेट केलाय त्यावर तू परफॉर्म करणारी ही पहिलीच गेस्ट आहे. या अगोदर पण खूप जणांनी केलाय, पण रिनोव्हेट केला नव्हता किंवा ह्या आधी खूप थोडासा वेगळा सेट होता. आता आपण थोडा वेगळा आणि चांगला, लोकांचा प्रतिसाद खूप चांगला येतोय. तर लोकांचा प्रतिसाद आल्यामुळे आपण चांगला सेट तयार केलाय. सो तू ही पहिलीच गेस्ट आहे जी आपल्या या सेटवर आलेली आहेस. आणि आपल्या सबस्क्रायबरना, आपल्या व्ह्युअर्सना काय सांगशील आपल्या खवय्ये कट्ट्याबद्दल? तुम्हाला असेच चांगले चांगले डिश बघायचे असतील कसे बनवतात काय, तर खवय्ये कट्ट्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तर वैष्णवी, तू ही जी आपण डिश बनवलीस ती आपण आता ट्राय करूया. हा हा, करूया ना? हा हा, ठीक आहे. तर मंडळी, मी ही डिश ट्राय करतो कशी बनवली ती. मस्त झाली मित्रांनो, क्रिस्पी झाली आहे. तो पाव ब्रेड जो होता तो परतवला होता, त्यामुळे ती एक क्रिस्पीनेस येतोय. बाकी टेस्ट चांगली येते, जास्त तिखट नाही आहे, बरोबर बॅलन्स झालेलं आहे. जर तुम्हाला या रेसिपीमध्ये मी एक तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जर या रेसिपीमध्ये तिखट वाटलंच तर तुम्ही थोडीशी साखर वरतून टाकू शकता, त्याने तिखट बॅलन्स होईल. बाकी वैष्णवी, ही रेसिपी खूप उत्तम झालेली आहे. आय होप सेकंड टाइम तू जी रेसिपी बनवशील ती आय थिंक एक नॉनव्हेज तरी असेल किंवा स्वीट असेल किंवा काहीतरी डेझर्ट, गोडाचा पदार्थ असेल आता मी गृहीत धरतो. तर तू आपल्या खवय्ये कट्ट्याच्या सेटवर आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. फक्त आभार नाही मानणार आहे, तर तुला आपल्या खवय्ये कट्ट्याकडून छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. तर मंडळी, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खवय्ये कट्ट्याला फॉलो करा. धन्यवाद.